आलो सर, आज इकडं कसं काही येणं झालं? तर ते म्हणाले की नाही, एक काम निघालंय आणि आमच्या सोसायटीचा एक कार्यक्रम आहे. ठीक आहे, तर त्या कार्यक्रमाला यायला पाहिजे. मी हो म्हणालो. 18 तारीख आठवत राहिलो. जनरल बॉडी मीटिंग केव्हाच होऊन गेली असणार आणि 4 दिवसापूर्वी अगस्त्याचे गडकरी मित्र माझ्याकडे आले आणि म्हणाले, तुला शर्टाला किती कपडा लागतो? अरे वा, म्हटलं गेली 30-40 वर्षात मी शर्टच शिवलं नाही. शर्ट शिवणारा एक माझा, ज्या मुलाला त्यांनी शिलाई शिकावी यासाठी लहान वयातच एका मित्राकडे घेऊन गेलो. तो गरीब आहे आणि त्याच्याकडंच आतापर्यंत मी कपडे शिवून घेत आलो आहे. ते गेले, त्यांनी चौकशी केली आणि आज सकाळी शर्टवानाने आणून सांगितलं की हे कपडे तू आज घालून घेऊन यायला पाहिजे. तेव्हा माझ्या लक्षात आलं की आज काहीतरी विशेष आहे. गेल्या ठिकठिकाणी असे कार्यक्रम चाललेच आहे, पण आजचा हा कार्यक्रम फार आगळा वेगळा असा कार्यक्रम आहे. मी निरखून पाहत होतो की याच्यातला मी कुणाला ओळखत नाही. तेव्हा सगळे माझेच आहेत, माझाचा परिवार आहे आणि इतर सर्व सत्कार समारंभापेक्षा आजचा हा माझ्या आत्मीय लोकांनी, परिवाराच्या लोकांनी माझा जो काही आत्मीय सत्कार केला त्याबद्दल मी तुमचा ऋणी राहीन असं मला आनंदाने सांगावसारखं वाटतं. सत्कार केला या निमित्ताने 2 दिग्गज लोकांनी माझा इतक्या तपशिला जाऊन परिचय करून दिला. अलगुंडी सर तर मला म्हणाले, शिवाजी आज तुझ्यासाठी राहिलो. जयवंत म्हणून एक माझे मुंबईला राहणारे मित्र कट्ट चलविनट्टीचे, ते पण म्हणाले कार्यक्रम कळला आणि असे इथं ते बरेच लोक असणार आहेत. म्हणजे ही एकमेकांच्यात जी आत्मीयता निर्माण झाली आहे, ती आत्मीयता सहजासहजी ती होत नसते आणि ती आत्मीयता माझ्या नशिबाला या भागातल्या सर्व लोकांनी आणून दिलं. त्याबद्दल मला सर्वप्रथम त्यांना शतशः धन्यवाद द्यावेसारखे वाटतात. माझ्या जीवनात परमपूज्य साने गुरुजी प्रत्यक्षात आले नाहीत. ते 49 साली ध्येय ठेवला आणि मी 49 साली जन्माला आलो. भेट होणं काही शक्य नव्हतं, पण परमपूज्य साने गुरुजींची त्यांच्या साहित्यातून भेट झाली. बुद्ध या नावाची गोष्ट ऐकली. बालेकुंद्री सरांनी त्यांनी तपशिलाने सांगितलेलं आहे. त्या धड्यातून मी प्रत्येकावर प्रेम करायला शिकायला पाहिजे एवढं मात्र त्यांनी मला शिकून दिलं आणि ते मी अगदी मनापासून घेतलं. आणि त्याचबरोबरनं इयत्ता 4थीत असताना स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास होता आणि इतिहास म्हणजे स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास म्हणजे तो अवर्णनीय असा तो माझा स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास आहे. बाबू गेनू सारखा 8 वर्षाचा मुलगा, स्वातंत्र्य लढा चालू आहे, लोक हातात तिरंगी झेंडा घेऊन धावतायत मोर्चामध्ये आणि हाही 8 वर्षाचा मुलगा तिरंगी झेंडा घेऊन जाताना एका नतद्रष्ट इंग्रजी जीप ड्रायव्हरांनी त्याच्यावर गाडी घातली आणि बाबू गेनू गतप्राण झाले. भगतसिंगाबद्दल काय म्हणावं? अवघ्या 23 वर्षामध्ये त्यांनी माझ्या राष्ट्रावरती
जे काही प्रेम केलं, मातृभूमीचं ऋण फेडण्याच्या साठी म्हणून त्यांनी स्वतःला फासावर जाऊन माझ्या देशावर त्यांनी स्वतःला ओवाळून टाकलं. का त्यांना जीवन नव्हतं? जन्माला आले होते, या जगात आपणही राहावं, चैन मजा करावी, बंगल्यावर बंगले उभे करावे, गडगंच संपत्ती निर्माण करावी, अख्खा इलाकाच माझा प्रदेश म्हणावं, अशी इच्छा त्यांना करता आली नसती का? पण ते करू शकले नाही, कारण त्यांचं माझ्या राष्ट्रावरती, माझ्या देशावरती इतकं अत्यंत प्रेम होतं. आणि मी या देशात जन्मल्यानंतर या माझ्या देशाला काहीतरी द्यावं लागतं, या एका भावनेने माझा भारत देश गुलामगिरीत असताना त्याला स्वतंत्र करण्याच्या कामामध्ये मला झोकून देणं, याच्यापेक्षा आणखीन मी काय माझ्या देशाला देऊ शकतो? आणि म्हणून ते हसत हसत फासावर गेले. असे अनेक सर्व लोक गेले. 1947 झाली, आपण स्वतंत्र झालो. काय झालं सांगा? काय झालं? स्वराज्य आलं. काय आलं? स्वराज्य आलं. आम्ही आमच्या देशामध्ये स्वतंत्र म्हणून आम्ही वावरू लागलो. आणि मी माझ्या घरामध्ये स्वतंत्र म्हणून वावरताना माझ्या देशाचा विकास करण्याची जबाबदारी ही त्या देशात असणाऱ्या प्रत्येक नागरिकाची असते, असायला पाहिजे. आणि म्हणून आपण स्वराज्य मिळालेल्या देशाचं स्वराज्य करायचं असलं तर आपण सगळ्यांनी शिकायला पाहिजे, असं सर्वप्रथम परमपूज्य साने गुरुजींनी सांगितलं. गुरुजी म्हणाले, आता कोणाची परवानगी घ्यायची गरज नाही. भारत माता की जय म्हटलं की नाही, जेलला जायची परिस्थिती होती. आता त्या ठिकाणी सर्वप्रथम सकाळी उठल्याबरोबरीनं माझ्या भारत देशाला नतमस्तक करून मी या देशाची सेवा करायला मी सज्ज राहायला पाहिजे, असे परमपूज्य साने गुरुजी सांगून गेले. आणि ते म्हणताना म्हणाले की माझा हा इतका अफाट असा अशिक्षित समाज, या अशिक्षित असणाऱ्या लोकांकडून माझ्या देशाची खऱ्या अर्थाने सेवा व्हायची असेल तर तो शिकून शहाणा झाला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी शिक्षकी पत्करली, शिकवायला सुरुवात केली. आणि सर्व लोक एकदा कधी शिकून शहाणे होतील याची वाट बघत राहिले. पण आपण सगळेजण दुर्भाग्यी ठरलो. गुरुजी फार लवकर गेले, पण जाताना त्यांनी खूप गोष्टी ठेवून गेल्या. त्याच्यातलं मी म्हणालो की आपण सगळेजण शिकले पाहिजे. मी कडोली प्राथमिक शाळेत शिकलो. माझ्यासारख्याने जाऊन शाळेची पायरी चढणं आणि शिकणं ही त्यावेळेला फार आगळी वेगळी आणि विचित्र अशी गोष्ट होती. हे कुरबराचं पोर शाळेत जवळ आहे, ह्याच काय येत आहे, असं जाताना एकदा येताना एकदा लोक बोलायचे, कानी पडायचं. शाळेत हा प्रवेश करायचा झाला त्यावेळेचा काळ फार वेगळा होता. आज परिस्थिती खूप बदललेली आहे, पण सहज काही अनुषंगाने 1-2-4 गोष्टी सांगाव्यात म्हणून मी याचा उल्लेख करतोय. मला त्याच्याबद्दल काही दुःख नाही. उलट असं जे कोणी वागले त्यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी ते केलं नसतं तर मी काही शिकलो नसतो. थोडीशी जिद्द निर्माण झाली. गुरुजींनी यायची वाट बघायची. गुरुजी आल्याबरोबरीनं लपून बसलेला जाऊन गुरुजींचा सोगा धोतर असं धरायचं, आत प्रवेश करायचा. शाळा सुटताना त्यांचा हे करायचं. एके दिवशी गुरुजींनी गणित घातलं आणि मी माझ्या परीनं केलं, बाकीच्यांनी सगळ्यांनी केलं.
माहीत नाही. माझे गुरुजी म्हणाले, हे कुरबराचं पोर यांनी मात्र सगळी बरोबर गणितं केली आणि तुम्हाला काय झालं रे धाड. एवढीच गोष्ट गुरुजी बोलले. माझ्या मनात पाल चुकली, काहीतरी असं, आणि बरोबर खडलं. गुरुजी निघून गेले. मधल्या सुट्टीमध्ये सुट्टी झाली. बाहेर जाऊन येईतोपर्यंत माझ्या पाठीवरती कोणीतरी पाय ठेवून पाठी फोडलेली होती. इतका रडलो. तोपर्यंत मगाशी आपल्याच या भागातले पुरोहिताचं काम करणारे श्रीधर नाडगोडांनी आपल्या आत्याचा उल्लेख केला. सुधाताई नाडगोडा या माझ्या वर्गात होत्या. पहिलीच असल्यानेची गोष्ट सांगाले. त्या पळत आल्या आणि म्हणाल्या, शिवाजी काय झालं रे. विचारायची फुरसत आणखीन मोठ्याने मला रडायला आलं आणि माझ्याबरोबर त्या पण रडायला लागल्या आणि पळत घरी गेल्या. आणि सुधाताईंच्याकडं त्यांची जुनी पाटी होती, त्या घेऊन आल्या आणि म्हणाल्या, हे गेले पाटी, रडतोस कशाला. आणि म्हणून आज जो काही मी इथं उभा आहे, एक सार्वजनिक काम करणारा एक समाजसेवक म्हणून माझं जीवन आतापर्यंत जे काही घडवणं मला ते शक्य झालं, त्याच्यामध्ये फार मोठा सुधाताई नाडगोडांचा वाटा आहे. आणि म्हणूनच मी तुमच्याकडं हा उल्लेख केला. शिकत असताना अनेक लोकांनी मला मदत केली. वेगवेगळ्या लोकांच्या सहकार्याने मी माझं शिक्षण पूर्ण करत आलो. आणि कॉलेजमध्ये ज्या शिक्षकांनी मला अगदी मनापासून आपलाच एक विद्यार्थी म्हणून वारंवार माझ्याकडे लक्ष ठेवणारे, मी कॉलेजच्या परीक्षेला बसलो नाही म्हणून स्वतः येऊन ते म्हणाले, आता परत तू दुसऱ्या वेळेला फॉर्म भर आणि तू शिक्षक व्हायलाच पाहिजे, असं ज्यावेळेला त्या सरांनी मला सांगितलं, त्यावेळेला त्यांच्या त्या प्रेमा समोर मी काही चक्कर शब्द काही काढला नाही. रात्रभर विचार करत राहिलो आणि मी म्हणालो की मी BSc पास होईन, हायस्कूलमध्ये शिकवेन, पण अजूनही बऱ्याच गावातील बरेच लोक अजूनही शाळांची पायरीच चढले नाही आहेत. डोंगराळ भागातील काही गावातून शाळाच नाही आहेत. शाळा असले तरी मास्तर येत नाही आहे. तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांना शिकवायला पाहिजेत, असं मला त्या रात्रभराच्या जागरणातून मला उत्तर मिळालं. आणि मी माझ्या त्या कॉलेजच्या सरांची क्षमा मागून मी म्हटलं, सर मला काही शिक्षक व्हायची इच्छा नाही, मी समाजसेवाच करणार, असं मी त्यांना मी वचन दिल्यामुळं आणि मी ही घेतल्यानंतर माझा हा समाजसेवेचा प्रवास सुरू झाल्यानंतर किती लोकांनी माझ्या मदतीला आले, त्याची यादी करत बसलो तर ते काही होणार नाही. पण प्रामुख्याने 2-4 गोष्टींचा उल्लेख करावा लागेल. एक त्याच्यात आहे की सर्वोदय नावाची संत विनोबांनी आणि गांधींच्या विचारांनी चालणारी सर्वोदयी संस्था, त्या संस्थेमध्ये प्रवेश केला आणि या सगळ्या गावांची भ्रमणी मी सुरू केली. त्यानंतर जनजन नावाची संस्था स्थापन केली आणि जनजन संस्थेच्या संचालकांना मी म्हणालो की आपल्या भागामध्ये अशिक्षितांचं प्रमाण खूप मोठं आहे आणि त्यांना किमान काही नाही तरी लिहायला वाचायला तरी त्यांना येईल असं करणं आपलं काम आहे. त्यांनी माझं म्हणणं मान्य केलं आणि 35हून जास्त रात्रशाळा त्या काढल्या आणि या 35मध्ये या परिसरातल्या प्रत्येक गावात एक नाही 2 अशा रात्रशाळा सुरू केल्या. आणि अगस्त्यामध्ये पहिल्यांदा शाळेत शिकवायला कोण मिळतील असं विचार करत असताना लांडे सरांची भेट झाली. मनापासून त्यांनी स्वीकारलं. त्यांनी रात्रशाळा सुरू केली. आणखीन एका मुलींच्या रात्रशाळेला कोणीतरी शिकवायला पाहिजे होतं आणि म्हणून कल्पा माने म्हणून त्यानंतर चळवटीबद्दल तर काही सांगायलाच नको. या सगळ्या गोष्टी मी ज्या काही करत फिरलो त्यावेळेला हे मी केलो असं म्हणणं हे अत्यंत चुकीचं होईल. आणि जो काही मला आज डॉक्टरेट जे काही मिळालं ते
माझ्या मुलाला मिळालं असं मी म्हणेन तर मी तुम्हा सगळ्यांच्यावरती प्रतारणा केल्यासारखं होईल. तुम्हा सर्वांचे, सर्व संस्थांचे, सर्व प्रत्येक नागरिकांचे, ज्यांनी मला आपल्या स्वतःचा मुलासारखं ज्यांनी मला बघितलं, ज्या भावाने मला आपल्या मोठ्या भावापेक्षा जास्त प्रेम केलं आणि माझी वेळोवेळी चौकशी केली. अगदी उशिरा रात्र शाळा करून जात असताना रात्री 11-12 वाजता कोणीतरी भेटावं आणि त्यांनी बोलून म्हणावं की तू आज जाऊ नकोस, जाणारच असेल तर निदान भाकरी तरी खाऊन जा. इतकं स्वतःच्या माणसापेक्षाही प्रेम करून मला जे काही एकूण या सार्वजनिक कामात सहकार्य केलं, त्यामुळंच जे काही मी केलेल्या कामाचा जो काही वृत्तांत तुम्ही सगळ्यांनी आणखीन या सगळ्या आमच्या मित्रांनी जो दिला, तो ते माझ्या एकट्याकडून काही शक्य कधीच झालं नसतं, तुम्हा सगळ्यांच्या सहकार्याने झालं. आणि म्हणून आज हा जो काही सत्कार तो माझा म्हणून तुम्ही जो करताय तो खऱ्या अर्थाने मला असं वाटतो इथं हे जमलेले, प्रत्यक्ष हजर असलेले, प्रत्यक्षात हजर नसलेले या सर्वांचा सत्कार असं मला मनापासून वाटतं. आणखीन एका गोष्टीचा उल्लेख करतो आणि नंतर माझ्या वाट्याला जे काही 5-10 मिनिटच फक्त उरली असतील, उशीर झालेला आहे, ती म्हणजे आम्ही 8 भावंड 1 बहीण. माझ्या घरात कोणीच शिकलेले नव्हते, मीच एकटा शाळेला जाऊ लागलो. माझ्याहून लहान असलेल्या भावाला देखील शाळा शिकायची खूप इच्छा होती आणि तो खूप माझ्याहूनही खूप हुशार, आणि तो आजही तितकाच तो हुशार आहे. तो रयत संघटनेमध्ये फार हिरिरीने भाग घेऊन काम करतो. तो राजीव कॉग्निकर म्हणून तुम्ही बघितला असणार. त्याच वेळेला माझ्या मोठ्या भावाने सगळ्यांनी आपल्या स्वतंत्र चुली मांडल्या. माझ्या आईवडिलांना प्रश्न आला की आता या राहिलेल्या चौघांचं काय करायचं. त्यावेळेला मी तर एकटा शाळेला जात होतो, माझा आणखीन एक भाऊ बकरी राखत होता आणि घरात असलेली एक म्हैस सांभाळण्याची जबाबदारी आम्हा कोणावर तरी होते. तेव्हा राजू माझा मित्र, राजू माझा भाऊ म्हणतो सकाळी उठल्या उठल्या, शिवा तूच जा शाळेला, मी म्हैस राखतो, आणि नाहीतरी तुझ्याकडनं ही सगळी काही कामं होणार नाहीत. तू अत्यंत भित्रट आणि अत्यंत तो अशक्त असा तू आहेस, तेव्हा तू शाळेला जा अशी मला परवानगी माझ्या भावाने दिली. आणि त्या परवानगी दिली त्याचबरोबरीनं मी शिकत असताना आपल्या परीनं या सर्व भावंडांनी मला माझी काळजी घेतली आणि म्हणूनच मी एवढी समाजसेवा करू शकलो. समाजसेवा करायचं व्रत घेतलंच होतं, समाजसेवा करायलाच पाहिजे. पण स्वतंत्र जेव्हा माझा भारत देश झाला त्यावेळची माझ्या भारत देशाची परिस्थिती, आर्थिक विषमता, सामाजिक विषमता, राजकीय जागृती मुळीच नाही. अशा या परिस्थितीत माझ्या स्वतंत्र भारताला, स्वराज्याला स्वराज्य आणून देण्याचं काम या सर्व मंडळींनी करायचं आहे. आणि हे करत असताना कुठंतरी समाजामध्ये परिवर्तन घडायला पाहिजे आणि हे जे काही आर्थिक विषमता आहे ती कुठंतरी थांबली पाहिजे असं मी मनात बाळगून गावं फिरत राहिलो. वाट्याला सेवेची कामं जी काही येत गेली ते मी करत गेलो. मग ती रात्रशाळा असेल, शिवण क्लास असतील, बालवाड्या असतील, पाणी अडवा पाणी जिरवा असेल, आणखीन त्याच्या बरोबरीनं महिलांच्या संदर्भातही त्यावेळेला परिस्थिती इतकी काही चांगली नव्हती. महिला घरातून बाहेर समाजात येणं हे त्यावेळेलाही समाजाला मान्यता नव्हती. कट्टंबावी गावामध्ये असो किंवा चलवनेटीमध्ये असो, मंदिरामध्ये महिलांना घेऊन बचत गट तयार करण्याचं जे काही काम सुरू केलं त्यावेळेला गावाघरातल्या बऱ्याच लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला. म्हणूनच आपण महिलांचे बचत गट सुरू करू शकलो. त्या लोकांनी मनावर घेतलं नसतं तर ह्या महिलांचे बचत गट होण्याची तीळ मात्र शक्यता नव्हती. म्हणजे महिला याही देखील या समाजाच्या अर्धांगी आहेत, समाजाचा अर्धा भाग आहे. हा समाज स्त्री आणि पुरुष अशा या 2 महत्वपूर्ण गटांनी बनलेला आहे. हे 2 गट म्हणजे एका बैलगाडीला जुंपलेले 2 चाकं आहेत. तेव्हा बैलगाडीचा एक चाक खूप सशक्त, बलवान, मोठा
असा एक चाक राहिलं आणि दुसरं चाक जर अशक्त राहिलं तर तुम्ही गाडी चालून नेताना अशी परिस्थिती असताना काय होईल याची तुम्ही कल्पना केला तर लक्षात येईल ती गाडी पुढे जाणार नाही, ती खड्ड्यातच जाईल. तेव्हा हा माझा समाज आणि हा समाज भारत जो आहे तो पुढे जायचा असेल तर स्त्री पण तेवढ्याच महत्वाच्या आहेत. त्याही शिकल्या पाहिजेत, त्याही शहाण्या झाल्या पाहिजेत आणि पुरुषही शिकले पाहिजेत आणि तेही शहाणे पण झाले पाहिजेत. पुरुष शहाणे झालेच पाहिजेत, पण मी तेवढा शहाणा होऊन त्यांना काय कळतं, त्यांनी बस तर बस, उठ तर उठ, अशी एकूण आपल्या समाजात पूर्वीपासूनची जी भावना होती, चूल आणि मूल एवढंच फक्त त्या बाईनं बघायचं, असं जे एकूण आपल्याला ऐकायला मिळतं. तशी परिस्थिती जर आपल्या देशात निर्माण झाली असती तर आज आपला भारत समाज घडला नसता. कारण प्रत्यक्षात खेड्यात कुटुंब सांभाळणाऱ्या या सगळ्या बाया आहेत. तुम्हाला वाटत असेल तुम्ही कुटुंब प्रमुख असाल, तुम्ही म्हणत असाल मी असा या कलकामकर कुटुंबाचा मी प्रमुख आहे, पण खऱ्या अर्थाने तुम्ही प्रमुख नसता, फक्त नाव लावायला तेवढा असता. ते सगळं उभारणीमध्ये त्या घरात असणाऱ्या भगिनींचं फार मोठं काम असतं. तेव्हा भगिनी जेवढ्या महत्वाच्या आहेत तेवढेच पुरुषी आहेत. तेव्हा हे सगळे शिकले पाहिजेत असा विचार करून ज्या वेळेला मी या भागात फिरत होतो त्यावेळेला रात्री शाळा झाल्या. रात्री शाळेमध्ये येऊन मुली शिकू लागल्या आणि एक दिवस मी पाटील गल्लीतून चाललो होतो अगस्त्यामध्ये. पाटील गल्लीतून लक्ष्मी गल्लीतून चाललो होतो. एका कट्ट्यावर बहुतेक ते तर असे काहीतरी नावाचे आजी बसल्या होत्या आणि आजी म्हणतात, शिवाजी इकडे, तू शाळा काढलास, बरं झालं. माझी ना शाळेला जाणाऱ्या पोरापेक्षा लग्नपत्रिका फट 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 वाचते. खरं ज्या वेळेला बघायला येतात त्यावेळेला ते म्हणतायत की मुलगी शिकली आहे का, तर आम्हाला म्हणतो आम्ही ती शाळेला गेली नाही पण रात्र शाळेला गेली आहे, पाहिजे तर तुम्हाला वाचून घ्या. तर तेवढंच म्हणून थांबत नाही, शिवण क्लास तरी शिकवा असं म्हणतायत. आणि आता माझ्या नातीचं कसं, असं त्यांनी ज्या वेळेला काळजी व्यक्त केली त्यावेळी मी मनात घेतलं आणि आता आपण मुलीच्या रात्र शाळेसाठी आपण शिवण क्लासही सुरू करायचं आणि सगळीकडं शिवण क्लास सुरू केले. असंच एका माझ्या दादाच्या मुलीवरती वाईट असा एक प्रसंग घडला. रात्र शाळेमध्ये येऊन शिकली, रात्र शिक्षिका झाली, शिवण क्लास शिकली, शिवण क्लासमध्येही शिवण क्लासच्या शिक्षिका झाल्या आणि कोणा एका नतद्रष्टानं वाईट नजर टाकली. बिचाऱ्या त्या मुलीचं मामाशी लग्न लावून दिलं. नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर 3 महिन्याच्या आत परत आली. काय करायचं, लोक मोकळीच असतात. वाईट चालीचं घराणं असं म्हणायला आपले सगळे मोकळे, काय करायचं. आई आजारी पडली, बाप आजारी पडला, गावातील कोण त्यांच्याकडे कपडे नेऊन शिवायला नेऊन देणार. सगळ्यापेक्षा जास्त कपडे शिवून त्यावेळेला वर्षाला 5-5, 6-6 हजार रुपये ती मुलगी कमवत होती. तेव्हा मी म्हटलं, ताई मी एक काम कर, खेड्यातून फिरताना कोणाचे कपडे शिवायचे असतील तर ते घ्यायचे, मापाचे कपडे घ्यायचे, गाठोडं बांधायचं आणि ते गाठोडं नेऊन परत त्या ताईकडे जायचं. ताईने कपडे शिवून झाल्यानंतर कपडे देऊन जे पैसे देतील ते पैसे त्यांना नेऊन द्यायचं. अशा पद्धतीनं त्यांना पुन्हा माणसात आणण्यासाठी माझ्या परीनं जेवढं काही करणं शक्य होतं तेवढं केलं. पण ती शिकली म्हणून, शिवण क्लास शिकली म्हणून ती जगू शिकली, त्याला एक फार मोठा आधार झाला. अशा अनेक महिला असतील, अनेक पुरुष पण असतील ज्यांना जीवन जगत असताना जीवनात येणाऱ्या अडचणींना मात करण्यासाठी
त्यांच्याकडे एखादं उद्योग असला, एखादी कला असली, एखादं काहीतरी नवीन असं एक गोष्ट त्यांच्याकडं तंत्रज्ञान त्यांच्याकडे आलं असेल तर त्या जोरावरती ते आपलं जीवन जगू शकतात हे मला त्या साध्या एका शिलाई मशिनीने मला त्यावेळेला दाखवून दिलं. तेव्हा याच निमित्ताने कट्टंबाईमध्ये जाणं येणं सुरू होतं. जानेवारी फेब्रुवारीचा महिना होता. रात्री शाळा बघून येत असताना त्या विहिरीमध्ये प्रकाश दिसला. एका हातामध्ये चिमणी आहे आणि दुसऱ्या हातामध्ये बेल्टी आहे आणि बेल्टीने पाणी भरताय. मी त्यावेळेला म्हणालो, मावशी तुम्ही इतक्या उशिरा का? तर ते म्हणाले, आमच्या या विहिरीचं पाणी संपलेलं आहे, पंच लोकांनी पाळी लावली आहे आणि माझी पाळी आता रात्री आली आहे आणि जेवढं पाणी येईल तेवढं मला 2 घागरी घ्यायच्या आहेत. ही तर अत्यंत दुःखाची आणखीन मनाला ताप देणारी अशी होती. याबद्दल काय करता येईल यासाठी म्हणून ग्रामपंचायती बरोबरीनं बोलणी करून जिल्हा पंचायतीकडे घागरी मोर्चा आणखीन काय करून काही पाण्याचा प्रश्न काही सुटलेला नव्हता. हे सगळं चाललं असताना एक दिवशी कट्टंबोईच्या मावशी रस्त्याने जात असताना शिवाजी इकडे ये म्हणतात. का हो मावशी म्हणून म्हणताना मावशी म्हणतात, अप्पा काय सांगू, माझा मुलगा आता 25 वर्षाचा झालेला आहे. मुलगी बघायला गेलं, विचारायला गेलं तर ते म्हणतात की कट्टंबाईमध्ये आमच्या मुलीला देऊन पाणी आणायला जाऊन विहिरीत पडून मरण्यापेक्षा माझी मुलगी घरी असली तर परवडते असं म्हणतायत. आता माझ्या मुलाचं पुढं कसं होणार? त्या गावामध्ये तो काही एकटाच नव्हता, असे असंख्य तरुण होते. या गावाचं नेमकं पुढं काय होणार? गाव बेचिराग व्हायची पाळी आली तर कुठं जातील आणि कुठं राहतील असा जो काही माझ्या मनात प्रश्न आला तो भेडसावू लागला. मी प्रत्येकाला पत्र लिहित होतो की कट्टंबाईमध्ये पाण्याचा फार गंभीर असा प्रश्न आहे आणि तो प्रश्न फक्त बायांचा आहे, कारण पुरुष काय पाणी पितच नाहीत. पाणी पितात फक्त महिला आणि फक्त पाणी रात्री 10 वाजले तरी महिलांनाच पाणी आणावं लागतं. इथली काय परिस्थिती आहे मला माहित नाही आहे चॅलविनेटीची, ते काही खोलात जाऊन समजून घ्यायला गेलो नाहीये. तेव्हा एका विद्याताई पटवर्धन मेधाताई पाटकरांची मैत्रीण एक पत्र येतं 3 ओळीचं आणि त्याच्यात लिहिलेलं असतं की कशाला रे ऊर बडवून घेतोस, पाणी 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 म्हणून जा अण्णा हजारेंकडे. उत्तम असा मार्ग सुचवला. आम्ही अण्णा हजारेंकडे गेलो, सगळं पाहून घेतलं. तसं काही इथं केलं तर पाणी येतं असं नक्की झालं. जनधन संस्थेकडे जाऊन मदत मिळवून देण्यासाठी विनंती केली. त्यांनी पैसे मिळवून दिले आणि 4 गावामध्ये 12 वर्षामध्ये आम्ही पाणी अडवा पाणी जिरवा हा प्रकल्प राबवून तिथं बऱ्यापैकी झाडंही आम्ही लावली. ती आज फळं देत आहेत आणि कट्टंबाईच्या विहिरीला गेल्या 15 वर्षात कधीही पाणी आटलेलं नाही. 2-3 वर्षापूर्वी थोडा पाऊस आपल्याकडे कमी झाला. काही गावांना टँकर सुरू झाले. कट्टंबाईचे लोक म्हणतात की तुम्ही आमच्याकडे येऊन आमचं पाणी घेऊन जा. तेव्हा असं हे सगळं करत असताना हे असे सगळे जे काही प्रसंग घडले त्याच्यात जो काही मला आनंद जो काही मिळत गेला आणि आजही जो काही मिळतोय तो मी मगाशी 2-3 उल्लेख केला. 4 भिंतीच्या आत मी शिक्षक होऊन कितीही मुलांना शहाणं करायचा प्रयत्न केला असता शहाणे जरूर झाले असते, पण मला आत्ता जो काही आनंद मिळाला तेवढा आनंद काही मला मिळवता आला नसता असं मला 100% खात्री वाटते. आनंद मिळवण्यामध्ये माझ्या एवढा संपन्न कुणीच नसेल असं म्हणत असताना माझ्या वर्गातले काही मित्र इंडालमध्ये नोकरी करत होते, कुणी शिक्षक होते, आणखीन कुठं कधीतरी भेटल्या वेळेला नमस्कार नमस्कार म्हटल्यानंतर काय चाललंय असं म्हणतात. काय सांगू शिवाजी, ते घर बांधायला काढलोय आणि भाऊ पैसेच देत नाहीयेत. इंडालमध्ये नोकरी आणि शेतीत काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी यांना पैसे द्यायचे. हे काही माझ्या नशिबी आलं नाही याबद्दल मी समाधानी आहे, आनंदित आहे.
एवढं सगळं सांगितल्यानंतर उशीर झाला आहे, पण दोनच गोष्टी सांगतो आणि तीन सांगतो आणि थांबतो. एक गोष्ट सांगतो, आपल्या गावामध्ये तलाठी येतात ना? येतात ना? अगस्त्यामध्ये तर आहेतच. याने उत्तम सोय करून दिली आहे ग्रामपंचायतीने तलाट्यांना राहायला. प्रत्येक गावात असतात तलाठी, कारण ते पाहिजे, त्यांच्याशिवाय काही चालत नाही. ते खरं म्हणजे ते मुख्य. आणि तलाट्यांचं काम ते काय आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. ते काय मी आता त्याचं वर्णन करत बसत नाही. पण माझा बाबा मेला. काय झाला? बाबा मेला. मेल्यानंतर त्या बाबाच्या नाव कमी होऊन माझं नाव यायला पाहिजे. हे काम कोणी करायचं? कोणी तलाठीनं ना? होय. तर 3-4 दिवस झालेले असतात. मरण उतारा पण काढून होतो आणि रडव्या मुखाने ज्या वेळेला मी तलाठी समोर जाऊन उभा राहतो, त्यावेळेला त्यांची मान वर होतच नाही. फार कामं ना, इतकी कामं. तेव्हा शेवटी मग आता समोर आलायच म्हटल्यानंतर याक बंदी ती कागद दिल्यानंतर कागद हातात घ्यायचं आणि 4 वेळा, किती वेळा? 4. एकदा असं आणि एकदा असं. म्हणजे ते बघूनच मी माझ्याच कागदपत्रात काहीतरी चूक आहे. जो कोणी मेलाय तो माझा बाबाच नाही, दुसराच कोणीतरी असावा, अशा आविर्भावाने ते पेपर बघायचे आणि नंतर म्हणायचं वारसा करून पाहिजे, करतो. 20,000 रुपये पाहिजे. किती? 20,000. आता मी म्हणालोय 20,000. मी तुमच्यावरती एक आरोप करणार आहे, तुमच्यावरही करणार आहे आणि व्यासपीठावर जे सगळे बसलेले आहेत त्यांच्या सगळ्यांची क्षमा मागून त्यांना पण मी प्रश्न विचारणार आहे की याच्यापैकी कोणी एखादा तरी सद्ग्रस्त, मी माझा वारसा एकही नया पैसा न देता आणि कोणाचाही वशिला न लावता करून घेतलंय असं इथं कोणी असतील तर कृपा करून त्यांनी समोर आले तर मी त्यांचे पाय धुवून पाणी प्यायला तयार आहे. का म्हणालोय तुम्हाला? म्हणजे कुठे आहे स्वराज्याचं स्वराज्य? कुठे आहे? दृष्टीपथात तरी आहे का? एवढंच नाही, 100 पावलं आपण परत मागं गेलो. स्वराज्य येऊन 75 वर्ष झाली. अनेक पक्ष आले आणि गेले आणि परत येणार आहे. तरी पण स्वराज्य येईल अशी काही खात्री मला वाटत नाही. आणि स्वराज्य पुढे ढकलण्यामध्ये 2-4 गोष्टी ज्या महत्वाच्या आहेत त्याच्यात हा भ्रष्टाचार एक आहे असं मला वाटतो. माझा भारत देश न शिकता अशिक्षितांचा राष्ट्र म्हटलं असतं तरी जगामध्ये आपण मानाने जगू शकलो असतो. पण आज रोजी 100ला फक्त 41च शिकलो आहोत आणि 41% शिकलेले आम्ही माणसं आपल्या भारत देशामध्ये भ्रष्टाचार हा शिष्टाचार म्हणून डोक्यावर ठेवून घेऊन आपण सगळीकडे मिरवतो आहोत. जगात काय म्हणून बघत असतील बाकीचे राष्ट्र? काय म्हणून आपल्याकडे बघत असतील? नक्कीच हसत असतील. आणि बरं आहे युरोपातल्या इंग्लंडांची पाळी संपली आहे. आता इतर राष्ट्र माझा नंबर केव्हा लागतो भारत देशावरती राज्य करायला यासाठीच ते सत्यनारायण पूजा घालत असतील. त्याच्या पलीकडे आणखीन काय होणार आहे हे एकीकडं. दुसरीकडं
शाळा सुधारणा कमिटी आहेत प्रत्येक गावात. अगस्या लोकांनी तर 3 मजली शाळा बांधायला काढली आहे. बरोबर आहे ना? 3 मजली आनंदाची गोष्ट आहे. 3 मजली होतील, काय पैसा खर्च व्हायचा तो होईल. पण मी अमृतांना विचारतो की त्याच्यात तुमची किती मुलं शिकतील. बरोबर आहे. खरं आहे, खरं आहे. अमृतांना काय म्हणालो असं तर एकूणच समाजाचं खूप प्रदूषण झालंय. हवेचं प्रदूषण झालेलं आहे, पाण्याचं प्रदूषण झालेलं आहे, मातीचं प्रदूषण झालेलं आहे, आहाराचं प्रदूषण झालेलं आहे. त्याच्या बरोबरीनं आम्हा तुम्हा सगळ्या माणसांचंही प्रदूषण झालंय. तुम्ही म्हणाल मातीचं प्रदूषण माहित आहे हो, विष वगैरे मिसळलं असेल. माणसाचं कसं प्रदूषण होत आहे असा तुम्हाला प्रश्न पडणं शक्य आहे. पण तरी पण मी समजून घेतलेलं सांगतो. एक मुलगा एक मुलगी वयात आले आहे, लग्न झालंय. पहिल्याच रात्री ज्या वेळेला ते बोलतात त्यावेळेला ताई म्हणते काय हो, लग्न तरी झालं, मूल होणारच. दादा म्हणतो होय होणारच. तेव्हा ताई म्हणतात मग त्या मुलाला त्या बाळाला कुठल्या शाळेला पाठवूया, कुठल्या शाळेला पाठवूया. इंग्लिश मीडियम. दादा म्हणतो की बेळगावातच काय, बेळगावाच्या बाहेर सगळ्यापेक्षा जास्त फी घेणारी इंग्रजीमध्ये जी शिकवणारी शाळा असेल त्या शाळेतच आपल्या मुलाला पाठवायचं. इंग्रजी भाषा कुणाची? इंग्रजी भाषा कुणाची? परकीयांची ना. मग आमचं प्रदूषण झालं की नाही? माझ्या भाषेला काय झालं? माझ्या मातृभाषेला, माझ्या कानडी भाषेला, माझ्या मराठी भाषेला, माझ्या तमिळ भाषेला, माझ्या तेलुगू भाषेला, माझ्या उर्दू भाषेला काय झालं नेमकं? आणि आपण सगळेजण सर्वात श्रेष्ठ इंग्रजी भाषा म्हणून आपल्या मुलांना इंग्रजी भाषेमध्ये शिकवण्यासाठी काय काय आटापिटा करतो आहोत याची तुम्हाला कल्पना आहे. त्याच वेळेला ताई म्हणते की एवढे पैसे एवढे पैसे एवढे पैसे. त्यावेळेला दादा म्हणतो कशाला कशाला तू काळजी करते, पगार तर आहेच लाखावर, पगार तर लाखापेक्षा जास्त आहेत. एवढंच काय टेबलावरून घेतो, सरकारने बंदी केली तर टेबला खालून घेतो. पैशाची कशाला काळजी. काय म्हणायचं, काय एवढं काय आहे त्या इंग्रजीमध्ये? अरे काय आहे मी तुम्हाला सांगतो. इंग्रजी शिकायचं मनात नक्की केलं आणि कोणत्याही वयात केलं तर माझ्या मराठीपेक्षा फार लवकर आपण इंग्रजी शिकू शकतो असा मला आत्मविश्वास आहे. काय आहे त्या इंग्रजीमध्ये? कन्नड भाषेत काय कमी आहे? तेव्हा आपण जे काही परराष्ट्रातून येतं ते फार चांगलं. असंच एकदा कॉलेजमध्ये गेलो होतो. सकाळी सकाळी 2000 विद्यार्थ्यांच्या बरोबरीनं बोलायला संधी दिली. त्यावेळेला मी त्यांना म्हणालो तुम्ही अगदी सकाळी लवकर आला असणार कॉलेजला. होय म्हणाले, होय सकाळी आहे आमचं कॉलेज. मी विचारलं कोणी उठवलं, कोणी उठवलं? आईने उठवलं. कोणी उठवलं? आईने. आणि बाप्याला पण आईनंच उठवलं. पण 4 हाका माराव्या लागल्या. बाळ्या उठ रे उठ, पाणी तापलंय. आंघोळीला कुणीच पाणी तापवलं? आईनंच तापवलं. चहा कुणी केला? आंघोळ करून बाहेर यायच्या अगोदर कपामध्ये चहा घेऊन जाऊन माझी मुलगी आता चहा प्यायच्या अगोदर जाईल म्हणून घटाघटात तो चहा घशात ओतून घ्यायला लावून नंतर आपल्या मुलीला आईनं पाठवून दिलं. म्हणजे 15-16 वर्षाच्या मुलीला चहा पण करता येऊ नये. बाप्यांचं सोडू, बाप्यांच्या बद्दल बोलायला आता इथं वेळ नाहीये. त्याच्यासाठी स्वतंत्रच आपल्याला वेळ काढावा लागेल. म्हणजे
श्रमनिष्ठा नावाची गोष्ट हळूहळू आपल्यातून निघून जाताना दिसते. कोणालाही कष्ट करायला नको, कोणालाही कष्ट करायला नको. कष्ट म्हणजे कष्ट करायला नकोत असं म्हणत असताना माझी मानसिकताच तयारी नाही. कष्ट करणं म्हणजे काहीतरी चुकीचं काम, अगदी कनिष्ठ काम, त्याच्यातून आपल्याला आपली किंमत जाते. अशा प्रकारची भावना आपण या परराष्ट्रातल्या लोकांच्याकडं आम्ही घेतल्यामुळं माझ्या भारत देशाची इतकी सुंदर संस्कृती, इतकी सुंदर आणखी श्रेष्ठ संस्कृती असताना आपण त्या संस्कृतीकडे दुर्लक्ष करून पाश्चिमात्य संस्कृतीचे आपण सगळेजण हळूहळू गुलाम झालो तरी आहोत आणि होताना आपण दिसतो आहोत. काय बोलावं नीतीबद्दल, आता काय बोलावं. नीती आपण सगळी गुंडाळून ठेवून कळलं का आपण वेळ पांघरून पेडगावला चाललो आहोत. तेव्हा बोलायसारख्या खूप गोष्टी आहेत, पण मगाशी मुद्देनानांनी एक उल्लेख केला की सेंद्रिय शेतीचं आता शिवाजींनी काहीतरी वेळ घेतलेलं दिसतं असं ते मला म्हणाले. खरंच वेळ घेतलाय आणि आता शेवटच्या या क्षणामध्ये त्या विषयाचा ध्यास घेऊन कुठंतरी रस्त्यात वेडा होऊन कुठेही दगडाला ठेच लागून मरे तोपर्यंत मी सेंद्रिय शेतीचाच प्रचार करणार आणि तुम्ही प्रचार करणार. जेवढं शक्य होईल तसं लोकांना भेटून त्यांनी ते करावं यासाठी मी प्रयत्न करतो आहोत. आतापर्यंत 200 तरी शेतकरी ते करायला लागले आहेत. त्याच्यामध्ये 201 आता मुद्द्यांवर आहेत. 200 मध्ये 1 आता मुद्द्यांवर आहेत. त्यांनी यावर्षी एका 10 गुंठ्यामध्ये त्यांनी प्रयोग केलाय. काही वापरायला गेले नाहीत. पाऊस जास्त आल्यामुळे त्यांना म्हणावं तसं प्रयोग करता आलं नाही. पण मला आशा आहे ते एकच का 10 गुंठ्यांचं भात असेल तेवढं सगळं ते आता सेंद्रिय करायचा विचार करतायत. असं एकूण 200 शेतकरी करतायत. इथं आपण काही मित्र आहेत पण बिचाऱ्यांच्याकडं शेती जवळजवळ नसल्यासारखी आहे. निंगेनट्टीमध्ये एक 15 शेतकरी करायला लागले आहेत. त्याच्यातल्या 5 शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीनं गेली 4 वर्ष ऊस पिकवत आहेत. यावर्षी ते संघटित होऊन त्यांनी गुऱ्हाळ टाकून सेंद्रिय गूळ करायचा त्यांनी निर्णय केला आणि आता कालच 2 काहिली त्याला काढलेल्या आहेत. म्हणजे या इतके दिवस हे करत आलं तरी शेवटी लोकांना थोडं पटतंय आणि करायला घेतायत. तेव्हा आज तुम्ही तर मला बोलवलं. इतका मोठा सत्कार आणि अगदा तो घरगुती सत्कार यामुळं मी पूर्ण भारावून गेलो आहे. मला इथं बोलवून मला जो काही माझा सत्कार केला त्यामुळं माझ्या सार्वजनिक कामातली ऊर्जा आता आणखीन जास्त झाली आहे. मी म्हातारा झालोय असं मला आता वाटतच नाही. अजूनही आता किती काम करू आणि किती सोडू असं एकूण आता मला वाटायला लागले आहे. तुम्ही चार्ज केलेली बॅटरी असंच कायम ठेवून माझ्याकडनं होईल तेवढं मी काम करत जाईन असं मी तुम्हाला सांगून मी तुमचा फार वेळ घेतला. उशीर झाला याची करता असताना देखील पण 2-4 गोष्टी सांगण्याची गरज आहे असं वाटून मी सांगण्याचा प्रयत्न केला. थोडं जास्त रागाने बोललो आणि बोलताना काही चुकून गेलं असेल तर कृपा करून तुम्ही मला क्षमा करावी असं विनंती करून परत एकदा या संयोजकांचं मनपूर्वक सतशा धन्यवाद देऊन मी माझे 2 शब्द संपवतो.